नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही कुठे जात आहोत ते तुम्हाला माहिती पडेलच, पण तुम्हाला सांगायचं आहे की ह्या दिवशी खूप बोलतो ना एन्जॉय पण केला. आणि एक गोष्ट अशी माहिती पडली की सर्व ट्रेन लेट आहेत आणि रद्द होत आहेत. त्याचं रिझन पण असं होतं की डोंबिवलीला पटरीतून ट्रेन उतरलेली खाली, सो त्यामुळे अर्ध्या ट्रेन रद्द केल्या गेल्या, अर्ध्या ट्रेन लेटच येत होत्या. सो आम्ही 2 तासानंतर वाट बघितल्यानंतर आम्ही AC ट्रेनची बुक केली आणि मग नंतर AC ट्रेनमधून गेलो. त्यानंतर मस्त बसायला भेटलं, एन्जॉय केलं. लोकेशन काय आमची येत नव्हती, जिथे आम्हाला पोचायचं होतं ते तर लवकर येतच नव्हतं. पार आम्ही गारटून निघालो. समर्थ आणि गार्गीची मजा खूपच म्हणजे रंगलीच होती. त्यांना फुल एन्जॉय करायला भेटलं समर्थ आणि गार्गीला. त्यानंतर तिच्या पप्पा आणि गार्गी विंडोजवळ बसलेले, तर त्यांनी थोडेसे क्लिप्स घेतले. गार्गी बघू शकता, तिला एसीत पण गरम होत होतं, एवढी बोलतो ना एवढं तिला गरम होत होतं. सो त्यानंतर आम्ही काही फोटो काढायला घेतले. तर समर्थाची मस्ती बघा, चष्मा घेतो आणि खाली फेकून देतो, एवढी त्याला मस्ती आहे. सो त्यानंतरला आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले. त्याला चष्मा घालून जराशी शायनिंग मारून दाखवली, मस्ती केली आम्ही. तरी आमचं काही लोकेशन आलं नव्हतं. पण इथे फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही आता थोड्याच वेळाने पोहोचू आमच्या लोकेशनवरती. लोकेशन आहे आमची अंबरनाथ. अंबरनाथला आम्ही गेलो होतो शिव मंदिरला. शिव मंदिर हे सेम त्र्यंबकेश्वर सारखं वाईब देत होतं. आम्ही तिथे पोचलो, मस्त ओटी वगैरे घेतली आणि व्हिडिओज काढले. त्यानंतरला गेलो दर्शन घ्यायला. मंदिरात पोचतात एकदम मस्त वाटलं. वातावरण एकदम शांत होतं. लाईन टू लाईन दर्शन भेटत होतं. मस्त बसून आपल्याला पाणी व्हायला, दूध व्हायला भेटत होतं. कोणाचीच गर्दी नव्हती, शांत वातावरण. दर्शन पण एकदम मस्त झालं. दर्शन घेतल्यानंतरला आम्ही निघालो बाहेर. बाहेर खूप ऊन कडक वातावरण होतं. लाद्या पण पूर्ण तापलेल्या होत्या. त्यानंतरला आम्ही फोटो सेक्शन केला आणि मग निघालो घरी जायला. तुम्हाला पुढे फोटो बघायलाच भेटतील. सर्वांचे फेस थकलेले दिसत होते. इथे मोरे बघा फुल खुन्नसने बघतायत माझ्याकडे. आमचे काही गॉसिप्स चालू होते. चलो, हे तर होतच राहतं. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.